तुम्ही रोज सनस्क्रीन लावताय? नाही ना? मग तुमच्या त्वचेचं काय होतंय ते बघा. ही आहे सनस्क्रीन रेग्युलर लावणारी त्वचा आणि ही आहे सनस्क्रीन न लावणारी त्वचा. 2 वर्षात स्किनवरती बघा किती फरक पडतो. थांबा, या मागची खरी कहाणी सांगते. हे बघा, मी पण तुमच्यासारखीच होती. मी पण विचार करायची घरामध्ये कुठे सूर्यप्रकाश येतोय. एक दिवस डर्मेटॉलॉजिस्टनी माझी स्किन UV लाईट खाली बघितली आणि ते बघून मला धक्काच बसला. माझ्या स्किनवरती सन डॅमेज, डार्क स्पॉट आणि रिंकल्स आपल्याला ते आता दिसून येत नाही, पण 5 वर्षानंतर नक्कीच दिसतं. त्या दिवशीपासून मी रोज सनस्क्रीन लावायला लागले. आता कोणतं सनस्क्रीन ते महत्वाचं आहे. आता ऐका, सनस्क्रीनचे 2 प्रकार असतात, एक फिजिकल आणि एक केमिकल. पहिलं आहे फिजिकल सनस्क्रीन. यात झिंक ऑक्साईड आणि टिटॅनियम डायऑक्साईड असतं. त्वचेवर बसून UV रेज रिफ्लेक्ट करतात, म्हणजे सेम आरशासारखं. थोडं व्हाईट कास्ट येतं फेसवर, पण खूप सेफ आहे. तुमची स्किन जर खूप सेन्सिटिव्ह असेल किंवा खूप पिंपल्स येत असतील तर तुमच्यासाठी हेच बेस्ट आहे. जसं की निव्हिया सन प्रोटेक्ट, लोटस सेफ सन आणि ॲक्वालॉजिका. दुसरं आहे केमिकल सनस्क्रीन. आता याच्या नावामध्येच मिनिंग दिलेलं आहे. यामध्ये असे केमिकल आहेत की UV रेजला ऍब्झॉर्ब करतात. हे लावल्यानंतर व्हाईट कास्ट येत नाही आणि लावल्यानंतर खूप हलकं वाटतं. पण काहींना हे लावल्यानंतर थोडंसं इरिटेशन होऊ शकतं. सेन्सिटिव्ह स्किनसाठी हे नाहीये, पण ऑइली स्किनसाठी परफेक्ट आहे. जसं की न्यूट्रिजेना, लेकमी सन एक्सपर्ट आणि गार्नियर. 3 ते 4 वर्षापासून मी हे सनस्क्रीन युज करते. जे स्वतः टेस्ट केलेत हे मी तुम्हाला सांगते.